नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एका छोट्याशा गोंडशा आणि थंडगार अशा व्लॉग मध्ये. तर आज अचानक मध्ये भयानक मे महिन्यामध्ये पाऊस आलाय. एकदम अवकाळी दर्जाचा हा पाऊस आहे. आणि विचार केला घरी होतो, एकदम मस्त वातावरण बनलंय थंडगार, तर कुठेतरी राईडला जावं. मग राईडला आता ह्या क्षणासाठी लोणावळ्यापेक्षा कायच बेटर ऑप्शन असेल, म्हणून आता जातो लोणावळ्याला. एकदम छोटीशी राईड आहे, नाजूक नाजूक कोळीसारखी राईड आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि हा गेम प्ले बघा. खरी गेम प्ले होणार आहे आज. तर भेटूया आता घाट बंगला रोड मध्ये. ही खोपोली बघून बघून तुम्ही कंटाळाल, आयुष्याला कंटाळाल ही खोपोली बघून. चला, आजचा दिवस जरा चांगला एन्जॉयमेंट मध्ये जाणार आहे. आजचा दिवस थंडगार हवा, एकदम लेट करेल या सीझनचा. आणि ही पहिली राईड मान्सूनची या वर्षाची. दर्जा आहे दर्जा. चला भेटूया पुढे आता. या पावसाच्या सीझन मध्ये कपल बघितले ना, एकदम डोक्यात तीव्र सणक जाते. आपल्याच मागे काय अवदासा लागलं समजत नाही. नुसते सगळीकडे कपल्स कपल्स. अरे काय आमचा रोल आहे की नाही काय समाजात, की आम्ही घरातच राहू. आणि यार हा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे की नाही ते मला अजिबात आयडिया नाहीये. मी एकदा स्वतः यूज केला याला, पावसामध्ये एकदाच यूज केलाय, त्याच्यानंतर युजच नाही केला. आणि आता माझ्याकडे काय कॉन्फिडन्स आहे काय समजत नाही. त्या कॉन्फिडन्स मध्ये हा कॅमेरा लावून चाललोय मी. ठीक आहे. आणि मी काय बडबडतोय मला काहीच सुचत नाही. आज थोडासा आनंदी आहे मी, थोडा नाही म्हणा जास्त आनंदी आहे. या दिवसासाठी वेट करत होतो. आणि हा जरा सेटअप इग्नोर मारा, एकदम चक्रीवादळ गेम प्ले झालाय तो जरा. वा 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 वा. ऍक्च्युली आहे ना, माझं ठरलेलं की संडेला सकाळी राईडला जाईल कुठेतरी. पण या वातावरणात अजिबात मला माझा डोपामाइन कंट्रोल नाही झाला, म्हणून मी कल्टी मारले घरातून. आई आई छत्रीपणा वाटतोय आज, छत्रीपणा क्लिअर. इथे वडापाव भेटतो टॉपचा, घेऊ की नको? टाइम नाही आपल्याकडे, म्हणजे टाइम तसं भरपूर आहे, फक्त पाऊस टिकला पाहिजे. मी 7 वाजेपर्यंत थांबायला रेडी. आता ऍक्च्युअल मध्ये वाजले 4:20 झालेत अप्रॉक्स. इको गेमले पाय बी घासत मी या मैदानावर चाललोय परत. यार हा रोड आहे ना, एकदम सुंदर रोड आहे. जेवढं याला वर खाली कराल तेवढं याला मजा येईल. जर तुमच्याकडे स्पोर्ट्स बाईक असले तर तुम्ही दुर्वाने या रोडचा. एवढा सुंदर गेम प्ले आहे रोडचा. चल 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 चल. मी आज काय शूट करणार आहे काहीच आयडिया नाही मला, काहीच आयडिया नाही. थोडासा विचार केला तर स्टार्टिंगला की कॅमेरा वगैरे नको न्यायला, फक्त जातो आणि फिरून येतो. पण बोललो कशाला हा चान्स मिस करायचा. चाललोय तर फक्त कॅमेरा तर लावायचे आणि बडबड काय आपली ऑफ कॅमेरा पण अशीच चालू असते. थोडस शूट करतो. आणि यार हा हेल्मेटने त्रास दिला हेल्मेटने. घाणेरडा हेल्मेट झाला. वेट एक मिनिट. आणि यार मी पेट्रोल टाकायला पण विसरलो. एवढी माझ्या एक्साइटमेंट मधून काय करतो काय समजत नाही. पेट्रोल पण नाही टाकलं. तसं 2 बार दाखवत आहेत. ठीक आहे चालेल, तेवढं पण रिटर्न होऊ शकतो घरी तेवढ्यात. हा थंडगार हवा आणि हा घाट बंगला रोड. ऐक काय सुकून आहे या आयुष्यात. फक्त बाईक पाहिजे तुमच्याकडे. कारमध्ये पण तुम्ही एन्जॉय करू शकता, बाईकवर पण एन्जॉय करू शकता, पण असे पाय वगैरे घासू नाही शकत तुम्ही. हे बघा मी सोबत आहे ना कॅप पण घेतलं सोबत, म्हणजे असं जरी भिजलो वगैरे. एक मिनिट भाई. हा थोड्या वेळासाठी हवा टाईट झाली थोड्या वेळासाठी. सेम श्रीमान दादा सारखी गाडी. मला वाटलं तीच आहे की काय. हे देवा परमेश्वरा पांडुरंगा. श्रीमान दादा सोबत एक पर्सनल बॉन्ड वाटतं रे ते, फॅमिली मेंबर पेक्षा क्लोज. जर त्याची गाडी अशा कंडिशन मध्ये बघितली तर काय होईल या जीवाचं सांगता येत नाही परमेश्वरा.
वाचव सर्वांना, एक चांगलं उदंड आयुष्य लाभू दे सर्वांना, आणि मला पण थोडेसे छत्रीगिरी कमी होऊ दे. हा लिव्हिंग अँगल बघा, कसला लिव्हिंग अँगल, कसला उठून दिसतोय, पण चमकतोय ना म्हणून भीती वाटते. घसरगुंडी जमले नको व्हायला. हो 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 हो. कैसे बता, मागून यायची आरटीओची गाडी, लाव मला घोडा. तुझको चाहे यारा बता ना पाए, बातें दिलों की देखो जो बाकी, आंखें तुम्हें समझाए तो जानना, तू जानना. ऐक यार, या बलकलावानी त्रास दिलाय, बलकलावानी छान त्रास दिलाय पर्सनल लेवलला. इथं थांबू काय मी जरा, पण नको, मला ब्रिजवर थांबायचं, ब्रिजवर. जो ब्रिज तुम्ही माझ्या व्लॉग मध्ये 10 वेळा बघितला असेल, आणि येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये 110 वेळा अजून बघा. सुंदर असा हा ब्रिज, सुंदर असा रोड, आणि सुंदर असा व्ह्यू, आणि थंडगार हवा. ऐक, ओ माय गॉड. ह्यात जर संडे असता ना, संडे तो खताडा असता, खताडा. ठीक आहे, संडे म्हणजे काहीच फरक नाही पडत, आपण पर्सनल लेवलला जातोय. तर आपला हा प्रवास इथपर्यंतच होता. इथे बसून आता आपण फक्त चिल करणार आहोत. फक्त एक स्पॉट शोधू दो, सेफ स्पॉट शोधायचे, सेफ. इथे आजकाल इथे पण अपघात व्हायला लागल्यात जास्तच. हा मस्त व्ह्यू इथे. ऐक, हा पण एक मस्तच व्ह्यू आहे. हा हा हा. कॅप, फ्युचर प्लॅनिंग, फ्युचर प्लॅनिंग आपण रोज करतो. चला कॅमेरा काढून ठेवतो थोड्या वेळ. ऐका ना, एकदम फ्युचर प्लॅनिंग. अरे पण पाऊसच गेला, काय यार चव घालवली, अख्ख्या राईडची चव घालवली या पावसाने. मस्त विचार केलता, मस्त भिजेल, एकदम खुश झालतो, एकदम खुश, ब्लशिंग करतो आता. पण काय चव घालवली. आणि बघा काय घालून आलोय, घरच्याच कपड्यांवर आलोय. बघू आता इथे काय टाइमपास करायचा पावसात. यार मला पाऊस पाहिजे होता, पावसात मी टाइमपास करायचा होता मला. पण ठीक आहे, येतो लवकरच, काहीतरी बकचोदी करतो. बघा एकदम वातावरण साफ झालं आता. इथे गाडी लावली मी, इथे बसलेलो थोडा वेळ, वातावरण पूर्णपणे साफ झालं. आता वाटत नाही अजिबात की पाऊस येईल. एकटा नाही आहे, जिथे जाईल तिथे आपली ओळख आहे. बांधिलकीचा विषय आहे. डॉगेश भाऊनी कधीपासून ही पोझिशन होल्ड केली, कधीपासून बसलाय तर इथे. माझ्यासोबत कोण नाही म्हणून कंपनी जायला आलाय. सो वाव. थोडासा पाऊस असतो ना, अजून मजा आली असते. बघा पूर्ण वेदर क्लीन झालंय, आता काय फायदाच नाही जास्त थांबून. थोडंसं थांबतो आणि अरे यार, अरे यार, अरे यार, भावा 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 भावा, ही खतम झाला इथे पण. तर थोडं वेळ इथे बसलो आणि नाश्त्याचा विषय केला आहे थोडासा. यार दिसतंय की नाही, कॉफी, थोडेसे चिप्स, आणि मागे बाईक, आणि समोर व्ह्यू एकदम टॉपचा. तर थोडंसं आता नाश्ता वगैरे करतो आणि मग निघायची बोली घेतो. शेवटी शेवटचा तुकडा ह्याच्यात नशिबात होता. सेम माणूस रे, सेम माणूस, थोडाफार माझ्यासारखा. मॅटर झाला, काहीतरी मॅटर झाला. या दोन जातींमध्ये जाम वाद आहेत. डॉगेश वर्सेस माकड.
तर मी आता इथून निघायची गोळी घेतो. इथलं ऊन आणि आजूबाजूचं वातावरण सहन नाही होते आता. प्रेम खरंच खूप आणलं असतं. एवढ्या चांगल्या चांगल्या मुली चिंदी पोरांसोबत फिरतंय, जरा जास्तच आंधलं वाटतंय प्रेम. चला आता भेटूया पुढच्या भावानी साथ नाही सोडली. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. ही छोटीशी राईड कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. थोडीफार इज्जत द्या समाजात. इज्जत जात चालली थोडीफार. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर आज दिवस दुसरा कंटिन्यू केला आहे तोच व्लॉग. आणि भाईचा बड्डे आहे, त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि बाईक पण नुकतीच घेतले, तुम्ही रायडिंग जॅकेटवरून बघत असाल. आणि हे बघा आम्ही सेलिब्रेशन करतोय एकदम टॉपच्या व्ह्यूमध्ये. आणि भाई नंबर 1, भाई नंबर 2 आणि हा 3 नंबर. नो भाई. चल कर केक कट कर. ए थांब थांब, अरे ठेव ना फोन. काय बोलते? काय बोलते? शाबाश. रुचिताई आहे. काय बोलते? काय बोलते? चला अक्षय कापचा. तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय ब्रदरचा. सगळ्यांना बोलू. कशाला सगळ्यांना बोलू? आम्ही आहोत ना. केक पुरणार आहे का? तसा क्वालिटी केक आहे, एकदम नाजूक असा केक आहे. थोडासा तो 7-8 घासांचा गेम प्ले घे. चल केक आमचा धोक्यात आहे. माझा कॅमेरा घे, कॅमेरा घे. हे कल्टी कल्टी मार बघ. कल्टी कल्टी मार. अक्षय लपो, अक्षय लपो. हे नको पकडू. नाही हेल्मेट नाही ना, जड हेल्मेट. ही मुतला. हे चल इथना नको नको सेलिब्रेशन नको, दुसरीकडे करू. परत नको यायला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षय. आणि थोड्या वेळासाठी अटॅक केला माकड्यांनी आमच्यावर. आता आम्ही एक कोपऱ्यात बसू आणि एन्जॉय. तर आता आम्ही इथून निघायची गोळी घेतोय. थोडं जाऊ कुठेतरी, थांबू अजून आयशा विला किंवा अजून कुठेतरी. आम्ही एकमेकांना चॅलेंज दिलाय आयशा विलेमध्ये घुसायचा. रेडी आहे ना? रेडी आहे. हा? थांबायची गाडी रेडी. जोरात बोल, जोरात बोल. अरे रेडी आहे, जायचं आयुष्य. आयशा विलेला जायचं. शिवीगाळ नाही करत येतो. चला निघूया. बाबा आता आम्ही जसं ठरलेलं तसं इथे आलोय आयशा विलामध्ये. चला आतमध्ये. माझी फ्लॅश का कमी दिसते? चल चल. थोडासा कठीण वातावरण वाटतं. हेल्मेट घातलाय सेफ्टीसाठी. ओ माय गॉड, काय माहिती नाही. आयशा विला. ए चल. शपथ काय नाही, डिसेंट एवढं काय नाही. वरती जायचं. आता आम्ही जरा वरती जातो. ए चल. टीममेटची फाटले आमच्या. ए टीममेटची फाटले. आणि अजून एक टीममेट आहे बघा याची. आता आम्ही वरती चालतोय. कंडिशन बघा, लई खराब कंडिशन आहे. वन साइड शूटिंग चालू आहे. जर कुठली अवदास आली तर कॅप्चर होईल. कंडिशन खराब आहे. अरे वातावरण चांगलं ना. काय बापरे बाप. हे चल बाद झालं. लेट्स गो. काय नाही एवढं अजिबात भीतीचं वातावरण नाही, नॉर्मल आहे. हां चला. कल्टेसवर गेम प्ले बाद झाला. काय नाही, फक्त हाईप केली नुसती याची, बाकी काय नाही. अजिबात भुताडकी वातावरण नाही ते. हे काय हे लोक इथे नाश्ता वगैरे करून गेले. चला.
आता डायरेक्ट ब्रिजवर थांबूया थोडंसं फोटोशूट भेटूया डायरेक्ट ब्रिजवर. हे बघा हीच ती रोल्स रॉयस. आयशा बंगला एकदम पुचाच गेमते. आणि आता आम्ही थोडंफार दिसून मी इथे थोडं थांबलो आहे ब्रिजवर फोटो क्लिक करण्यासाठी. आता इथून पण निघतो आम्ही लगेच.